की ही जी निवडणूक झाली ही पहिल्यांदा अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदाच ठरवलं होतं की ही निवडणूक आहे, ही मैत्रीपूर्ण लढत होणार आहे आणि त्याच्यामध्ये एकमेकाबद्दल टीका टाळायची, एकाबद्दल टिप्पणी टाळायची. त्याच्यानंतर ठरलं की पालकमंत्र्याच्या लेवलला तुम्ही या ठिकाणी निर्णय घ्या, जिल्हा लेवलला निर्णय घ्या. जिल्हा लेवलला निर्णय घ्यायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला पालकमंत्र्यांनी बैठक बोलवली. त्या बैठकीला मी स्वतः गेलो होतो कोरेगावचा प्रतिनिधी म्हणून. त्या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले आले होते, मला वाटतं नितीन काका पाटील राष्ट्रवादीचे आले होते, सगळे एकत्र आले. त्याच्यानंतर असं ठरलं की आपण जो निर्णय घ्यायचा तो प्रत्येकानं स्वतःच्या मतदारसंघावाईज निर्णय घ्या, प्रत्येक आमदारांनी स्वतःचे निर्णय घ्या. आम्ही शक्यता तपासायला सुरुवात केली की कुठला मित्रपक्ष आपल्याबरोबर येऊ शकतो. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर येणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही एकत्र बसलो. 4 सीट शिवसेनेने लढवल्या, बाकीच्या भाजपनं लढवल्या. प्री पोल अलायन्स आम्ही केला, निवडणूक पूर्व आम्ही त्या ठिकाणी युती केली भाजप आणि शिवसेनेची आणि आम्ही लढलो. आमच्या विरोधात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे काही घटक पक्ष आणि युतीतले काही पक्ष एकत्र मिळून ते निवडणूक लढली गेली. त्या निवडणुकीनंतर निकाल लागला. आमचे पण लोक शिवसेनेबरोबर निघून गेले. कॅम्पिंग झाल्यानंतर माझे दोन्ही पक्ष निघून गेले. पण नंतर आमच्या लक्षात आलं शेवटच्या 7 ते 8 दिवसामध्ये की या ठिकाणी आमचे जे बरोबरचे जे काही सहकारी आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेसबरोबर आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे विरोधी जे आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्याबरोबर युती केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसली. जी युती मला ती योग्य वाटली नाही आणि आज आमचे सुद्धा सदस्य त्या ठिकाणी शिवसेनेचे लढले होते. ते ज्या लोकांच्या विरोधात लढले त्याच लोकांबरोबर त्या ठिकाणी जाणं त्यांना योग्य वाटलं नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने तो निर्णय झाला. सत्ता स्थापन होणार होती, सत्ता तुमची स्थापन होणार आहे. भाजप आणि भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेची एक सत्ता स्थापन बघा, पहिल्यांदा यांनी काय सांगितलं, अध्यक्ष शिवसेनेचा उभं राहणार. आमचे सदस्य आत गेल्यानंतर बघितलं तर अध्यक्ष राष्ट्रवादीचा होता, शरद पवार गटाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होता. शरद पवार गटाचे सगळे नेते समोर होते, त्यांना आम्ही कधी स्वीकारूच शकत नव्हतो. तुम्ही शंभूराज देसाईंना बोलला होता हे असं होतंय किंवा एकनाथ शिंदेंना बोलला होता? एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती सगळं व्यवस्थित घातलं होतं. मी साहेबांना सांगितलं होतं की साहेब हे आम्ही मान्य करू शकत नाही, आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही गेलो तर भाजप बरोबर प्री पोल अलायन्स असल्यामुळे आम्ही जाऊ शकतो हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. बघा साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्याशी आता मी भेटून बोलणार ना, आता गेल्यानंतर बोलेन मी त्यांच्याशी. राजे भोसले म्हणतात की ज्यांना स्वतःचे सदस्य सांभाळता आले नाही त्यांनी मग लोकशाहीचा खून झाला असा कांगाव करू नये, थेट टोला लगावला शंभूराजेंना. ते जे बोलले ते अजित पवार गटाचे जे सदस्य 5 सदस्य जे फुटले, हे 5 सदस्य का फुटले हे बघा. हे महायुतीमध्ये तिथं विरोधकांची महाविकास आघाडीची ताकद नगण्य आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, एकच काँग्रेसचा निवडून आला आहे. असं असताना आज जे शरद पवार गटाच्या नेते जे समोर पाहिले, त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना पाहिलं म्हणून मी स्टेटमेंट पण केलं की जे 5 सदस्य अजितदादा गटाचे फुटले ते याच्यावरतीच फुटले की त्यांना कसल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीबरोबर जायचं नव्हतं म्हणून त्या 5 जणांनी पाठिंबा दिला. त्यातले 2 जण आमच्याबरोबर आले, 1 जणांनी त्या दिवशी पाठिंबा दिला आणि 2 जण अजून तिथं तसेच होते. हे 5 जण एकूण फुटले, 3 नाही फुटले. अजितदादा गटांचे 5 जण का बाजूला आले, आमच्यावर का आले, तर त्यांना महायुती बरोबर यायचं होतं म्हणून ते आले. शंभूराज देसाई नाराज आहे, तुमची नाराजी कशी दूर करणार? कारण ते म्हणतात की महेश शिंदे हे या सगळ्यामध्ये तुम्ही चर्चा केली होती. हां, अगदी 100% शंभूराज देसाई साहेबांना विचारून, साहेब माझ्या इथं असं आहे, मला भाजप बरोबर जावं लागेल. प्रिपोल ज्यावेळेला निवडणूक पूर्व युती होती त्यावेळेला आम्ही अजितदादा गटाच्या नेत्यांबरोबर सुद्धा मी बैठक केलेली आहे, त्यांच्याशीही बसलो होतो, परंतु त्यांचं आमचं जुळलं नाही. मग आमचं भाजपबरोबर जुळलं. एकदा आम्ही जर निवडणूक पूर्व जर भाजपबरोबर लढलो असो
तर निवडणुकीनंतर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर कसं जाणार, काँग्रेस बरोबर कसं आता जाणार, निलमताई गोरे- शरद पवार गटाबरोबर कसं जाणार? यांनी एसपीचं निलंबन केलंय. हे बघा, तुम्हाला ते पटतंय का? नाही, त्यांचा पाठिंबा देताय त्या निर्णयाला? मी एकच सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी, निलमताई हे फार मोठे नेते आहेत, त्यांनी नीट अभ्यास केला पाहिजे. तिथली सिच्युएशन मी आधी पण साहेबांच्या कानावरती घातली होती. मी साहेबांना सांगितलं होतं, तुम्हाला इथं बसून नेते जे सांगतात ते खरं नाही आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला या ठिकाणी महायुतीचं सरकार आज इथं आहे, कुणालाही काँग्रेसबरोबर आणि शरद पवार गटाबरोबर जायचं नव्हतं, हे मी त्यांच्या कानावरती घातलं होतं. नाही, पण जयकुमार गोरे म्हणतायत की पालकमंत्री आकांत तांडव करतायत. तुम्हाला पटतंय? काय झालं, त्यांना हे अपेक्षितच नव्हतं. त्यांना ज्या वेळेला तिथं गेल्यानंतर तुम्ही जर सगळ्या सिच्युएशन पाहिली असेल, आमचे सगळे सदस्य शांतपणे आज जाऊन बसले, 32च्या 32 सदस्य शांत आज जाऊन बसले होते. त्याला कुणी हाताला धरलं नव्हतं, काय नाही. पण त्यांनी आणतानाच कसे सदस्य आणले होते, तुम्हीच पत्रकार बघा, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले. अरे का कायद्याप्रमाणे कोंडून त्यांनी आणले सगळे आणि आत नेले, ते नेले, नेऊ द्या ना. मग आत गेल्यानंतर ते कसे काय बदलले, तिथं तर 5 जण बदलले. पकड का केली, मिठाचा कडा टाकला असं का म्हणाल? बघा, शशिकांत शिंदे साहेब, पहिली गोष्ट त्यांना आमच्यावर टीका करायची गरजच नाही, कारण त्यांचा अर्थार्थी संबंधच येत नाही याच्यात आमच्यावरती टीका करण्याचा. आम्ही ते काही एकत्र नाही आहेत. शेवटचा प्रश्न, परसेप्शन असं क्रिएट होतंय की शिवसेनेच्या आमदारानं भाजपला सत्तेसाठी मदत केली. हे बघा, प्री पोल अलायन्स जर आमचा भाजप बरोबर आहे तर आम्हाला तिथं राहावंच लागणार पोस्ट पोलला. आणि हे तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं, मी त्या दिवशी पण सांगितलं, उद्धव साहेबांचं सरकारमध्ये सुद्धा हेच घडलं होतं. प्री पोल अलायन्स आमचा भाजप बरोबर होता आणि पोस्ट पोलला उद्धव साहेब तिकडे गेले म्हणून तर आम्ही बाजूला आलो. आणि तेच जर मी पुन्हा केलं तर लोक मला शिव्याच देणार माझ्या मतदारसंघातले. यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलं असं म्हणावं, कारण ते टीका करू लागलेत. ज्यावेळी पक्ष फुटला होता, शिवसेना दोन्ही फुटली होती, त्यावेळी जे काही घडलं होतं तेच आता पुन्हा कर्मा इज अ बीच असं पण तुम्हाला हिणवतं. एक लक्षात घ्या, कोण काय बोलतं महत्त्वाचं नसतं. आमच्याकडं जी सिच्युएशन आहे, आमच्या इथं जी सिच्युएशन आहे, आम्ही भाजप जर एकत्र लढलो असेल, सगळे कार्यकर्ते एकत्र दिलानं लढले असतील, आणि जर आमचे जे निवडून आलेले सदस्य हे विरोधी पक्षाबरोबर कसे जातील, काँग्रेस बरोबर कसे जातील, आम्ही नाही जाऊ शकत. तुमच्यावर एक टीका होती, तुमची पत्नी ओपनमधनं निवडून आली, मात्र तिनं अचानक दाखला घेतला ओबीसीचा आणि ती अध्यक्षपदावर बसली. नेमकं सत्य काय? हे सगळं चुकीचं आहे. महाराष्ट्रात एकमेव आमदार महेश शिंदे असा असेल की ज्यांनी ओबीसींच्या जागेवरती ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं. ओपनमध्ये माझी बायको लढली असली तरी तिच्या भावाचा कुणबी दाखला आहे. तिचे आजोबा शिधोबा बर्गे हे कुणबी म्हणून त्यांची नोंद आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे नोंद आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांनी जे आमचे विरोधक आज आमच्यावरती ओबीसींवरती बोलत आहेत, मी त्यांना एक प्रश्न विचारतो. माझ्याच मतदारसंघामध्ये ओबीसीच्या सगळ्या जागांवरती त्यांनी कुणबी लोक उभे केले, सगळ्या जागांवरती. महेश शिंदेनं ज्या ठिकाणी कुणबी आहेत, ज्या ठिकाणी ओबीसी आहेत, त्या ठिकाणी ओबीसींनाच संधी दिली. पण इलेक्शनमध्ये कुणबींच्या पुढं ओबीसी टिकले नाहीत. ही माझ्या मतदारसंघाची सत्य परिस्थिती आहे. म्हणून आमच्या पार्टीची बैठक झाली आणि असं ठरलं, त्यावेळेला ओबीसीचे नेते पण होते, सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवलं की जर पुढच्या पार्टीनी जर कुणबी दिला ओबीसींच्या जागेवर तर आपण पण कुणबी द्यायचा, ही आमची स्ट्रॅटेजी ठरली. तुम्ही जर तिथं पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीची जी युती झाली होती साताऱ्यामध्ये शिवसेनेबरोबर, त्या युतीनं कुणबीला ओबीसीच्या जागेवरती उमेदवारी दिलेली आहे. म्हणून आम्हीही कुणबी त्या ठिकाणी घेतला. आणि मी जबाबदारीनं सांगतो, संध्याकाळी आदल्या दिवशी 5 वाजेपर्यंत आम्हालाही माहीत नव्हतं की माझी बायको उभी राहणार आहे म्हणून. मला माहीत नव्हतं. फक्त संध्याकाळी 5 वाजता मला विचारलं गेलं. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मला फोन आला. मला म्हणाले, महेश दादा तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? कुणबीचं म्हणलं, तिचा भाऊ कुणबी आहे, आजोबा कुणबी आहेत, सर्टिफिकेट आहे का? आहे म्हणलं. मग ते म्हणले व्हॅलिड करा. म्हणून ते आम्ही केलं. परंतु आम्हाला कसलीही कुटुंबाला कल्पना नव्हती, हे मी जबाबदारी सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.